सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवडच्या दिवसभराच्या घडामोडी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2026-27च्या अंदाजपत्रकासाठी आढावा बैठक संपन्न। बैठकीत नागरी केंद्रित विकास साधण्यावर देण्यात आला भर। अंदाजपत्रक तयार करताना आर्थिक परिस्थिती, पारदर्शकता आणि परिणामकारकता यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे। विविध विभागांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन नियोजन करावे। नागरी केंद्रित विकास हा महापालिकेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल। तसेच यामध्ये उपलब्ध संसाधनांचा योग्य व कार्यक्षम वापर करून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा देताना लोकप्रतिनिधीचे सहकार्य देखील प्रशासनाला लाभणार आहे, असे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब जी 350व्या शहीदी समागमाच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन। हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेब जी यांच्या 350व्या शहीदी समागमाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। पशुसंवर्धन विभागाची जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरित करा। मंत्रालयातील कामकाजादरम्यान महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे भागातील पशुसंवर्धन विभागाची जागा पिंपरी चिंचवड महापालिकेस हस्तांतरित करण्याबाबत आमदार शंकर जगताप यांनी चर्चा केली। मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर। मोशी येथील धनश्री स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये एक गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे। हॉस्पिटलमधील पेशंट यांच्या प्रायव्हेट रूममध्ये वॉर्ड बॉय यांनी मध्यरात्री जाऊन झोपेचे सोंग केले आणि काही वेळाने तो पेशंट आणि त्यांच्या सोबत असलेल्या आईकडे अतिप्रसंग करण्याच्या उद्देशाने किंवा त्यांच्या आईच्या गळ्यातील सोनं चोरी करण्याच्या उद्देशाने तो इकडे तिकडे वावरत होता, अशी माहिती पेशंट यांनी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर व इतर कर्मचारी यांना सांगितली। त्यानंतर संबंधित वॉर्ड बॉयला कामावरून काढून टाकण्यात आले। या संपूर्ण घटनेची माहिती पेशंट यांनी माध्यमांना सांगितली। शहरातील महिला सक्षमीकरण व शाश्वत विकासामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, सहकारी आणि नगरसेवक यांनी योगदान देण्याचा संकल्प केला आहे। पिंपरी चिंचवड शहराच्या उपमहापौर सौ शर्मिलाताई बाबर यांनी आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भेट दिली। सखी मंचाच्या अध्यक्ष सौ पूजा लांडगे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले। उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त केल्या। पिंपरी चिंचवड शहरातील महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाच्या वाटचालीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक पदाधिकारी, सहकारी आणि नगरसेवक यांनी योगदान देण्याचा संकल्प केला आहे। त्यासाठी एकजुटीने आम्ही कामाला लागलो आहोत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या सोशल प्रोफाइलवर सांगितली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सेल कडून अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। राज्यभर अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान राबविण्यासाठी एकमताने निर्धार। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची बैठक संपन्न। पुरंदर विमानतळाला राज्य सरकारची मंजुरी। महाराष्ट्राच्या विकासाला नवे पंख देणारा महत्त्वाकांक्षी पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले गेले आहे। राज्य सरकारने या प्रकल्पास मंजुरी देत विमानतळाच्या उभारणीस गती दिली आहे। वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंजूर। पिंपरी चिंचवड शहरातील रावेत पिंपरी चिंचवड येथील आमदार शंकर जगताप यांच्या परिचयातील प्रियंका राहुल चांदोरकर या गंभीर आजारांशी झुंज देत आहेत। त्यांच्या उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळावी या संदर्भात आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मंजूर करण्याबाबत पाठपुरावा केला होता। देवेंद्रजींनी या प्रकरणाची
तातडीने दखल घेत 2 लाख रुपये इतकी आर्थिक मदत त्वरित मंजूर केली, असे आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या सोशल प्रोफाईलवर सांगितले. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींना जरा जास्तच घाबरले. राज ठाकरेंनी मोदींना इतकं घाबरता कामा नये. त्यांनी मोदींच्या जवळ जायला हवं. मोदींना संपूर्ण जनता सारखीच आहे. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रासाठी सगळे एक समान होते, अगदी त्याप्रमाणे मोदींनाही सगळे एकसारखेच आहेत, असे मत भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्या, नागरिकांच्या आरोग्याला धोका. स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात पाणी लालसर व दुर्गंधीयुक्त मिळत असून लोकांकडून जुलाब उलटीसारख्या आजारांची तक्रार वाढली आहे. या प्रकरणी नागरिक आंदोलन करण्याची शक्यता. या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील दिवसभराच्या घडामोडी. अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.